छान व्यवस्थित तिथं सुगंधित द्रव्याच्या अगरबत्त्या लावल्या जातात आहे की नाही. मग त्या मंदिरामध्ये भगवंताची मूर्ती विराजमान ठेवत आहे की नाही. मग आपल्या हृदयात जर भगवंताने बसवावं असं जर वाटत असेल तर आपलं हृदय कसं पाहिजे, कसं पाहिजे आपलं निर्मल हृदय, नाही का. आणि मग त्या जोपर्यंत आपलं हृदय निर्मळ होत नाही, नाही का, आणि तोपर्यंत भगवान परमात्मा हृदयात येऊन बसत नाही. नाही तर मग नाही निर्मळ म्हणून काय करील साबण, नाही का. मग कोणत्याही साबणीनं आंघोळ करा, मोती साबण लक्स आणा, नाही तर मग लॉई बॉय आणा. मग कोणत्याही साबणीनं आंघोळ केली तर ते नाही का. एक सुंदर भजन आहे ना कबीरजीचं, मन मैला रे तन को धो, नाही का. आणि म्हणून मन हे निर्मळ पाहिजे, निर्मळ. अशा प्रकारे त्या नंदाच्या घरी आनंदकंद भगवान परमात्मा आला. पण काल त्या घाईघाईमध्ये काही गोष्टी सांगायच्याच राहिल्या. ते म्हणजे ते वसुदेवाला आणायची ती तयारी. मग सगळे लोक ते कथेकडे लक्षच नव्हतं लोकांचं. मग सगळे इकडे इकडे गडबड. त्या गडबडीमध्ये काही गोष्टी सांगायच्या राहिल्या. ज्यावेळेस वसुदेवाने भगवान कृष्णाला डोक्यावर घेऊन नंदाच्या घरी ज्यावेळेस आणलं तर त्यावेळेस झालं काय, यशोदेला मुलगी झाली होती. आणि वसुदेवाने काय केलं, यशोदेजवळ भगवान कृष्णाला ठेवलं आणि ती मुलगी घेऊन वसुदेव वापस आले परत. आणि काल सांगितलं होतं 7वा जो गर्भ योगमाया नेत, नाही का, तो गर्भ रोहिणीच्या उदरात नेऊन घातला होता. तर रोहिणी हे वसुदेवाची दुसरी पत्नी होती. तर त्या रोहिणीच्या पोटी कोण जन्माला आलं, रोहिणीच्या पोटी बलराम दादा जन्माला आले. आणि ज्यावेळेस ही मुलगी वापस आणली परत, तर ही मुलगी म्हणजे आदिशक्ती होती. आणि जशी परत आणली तशी तिच्या रडण्याचा आवाज आला कंसाला. आणि तो आवाज आल्यानंतर कंस धावत धावत आला की म्हणे आपला वैरी जन्माला आला. म्हणून तुरुंगात ज्यावेळेस कंस धावत 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 आला आणि धावत धावत आल्यानंतर त्यांनी त्या मुलीला त्या ठिकाणी धरलं आणि त्या ठिकाणी त्या भिंतीवर नेऊन आपटलं. आणि जसं आपटलं तसं त्या ठिकाणी अष्टभुजा देवी प्रगट झाली. आणि ते प्रकट झाल्यानंतर ती अष्टभुजा देवी आकाशवाणी करून सांगू लागली का म्हणे, कंसा म्हणे, अरे कोणाला मारतोस, तुला मारणार तर म्हणे माझ्या आधीच जन्माला आला. आणि म्हणे तो त्या ठिकाणी तुझा त्या ठिकाणी वध करणार आहे, नाही असं त्या ठिकाणी त्या देवीने सांगितलं. देवी अंतर्धान पावली. आणि मग कृष्ण या कंसाला भीती वाटायला लागली. म्हणजे आता काही आपलं खरं नाही. तर ही गोष्ट काल सांगायची राहिली होती. आणि मग इकडे गोकुळामध्ये नंदोत्सव सुरू झाला. सगळ्या गवळणी गोकुळाच्या दिशेनं त्या यशोदेच्या घरी आनंद त्या ठिकाणी साजरा करू लागल्या. सगळ्या गवळणी आशीर्वाद देऊ लागल्या कृष्णाला. आणि मग इकडे त्या आनंदामध्ये बलराम दादा ही जन्माला आले होते. आता बलराम दादा हे मोठे भाऊ होते आणि कृष्ण लहान होते. तर मग तो जो उत्सव सुरू झाला तर त्या उत्सवामध्ये ही रोहिणी जी आहे ती त्या उत्सवामध्ये सामील नव्हती झाली. इकडे तो नंदोत्सव सुरू असताना ती आली नाही. तर नंद बाबा म्हणतात की रोहिणी दिसत नाही. तो उत्सव चालू होता त्यावेळेस. तर त्याचं कारण असं म्हणतात, रोहिणी का बरं त्या उत्सवामध्ये सामील झाली नव्हती, कारण रोहिणीचे पती कोण होते, वसुदेव. आणि ते वसुदेव कुठं, त्या ठिकाणी ते मथुरेला होते. आणि शास्त्रामध्ये असं सांगतात, पती बाहेर गावला असला, पती परदेश जर असला तर त्या स्त्रीनं उत्सवामध्ये सामील होऊ नये असं म्हणतात. तिनं कोणत्याही उत्सवात जाऊ नये, आनंद हे करू नये असं शास्त्र सांगतात. तर ती गोष्ट तिला माहित होती रोहिणीला, म्हणून ती रोहिणी त्या उत्सवात सामील नव्हती झाली. मग नंदबाबा तिला आग्रहानं बोलवतात की रोहिणी
आमच्या घरी म्हणे सगळा नंदोत्सव सुरू आहे ना, म्हणजे सगळे दिसतात पण तू दिसत नाही, म्हणून तू का बरं आतल्या आत राहते? तर नंदबाबाच्या आग्रहाने त्या ठिकाणी मग रोहिणी आली होती. पण रोहिणी एका गोष्टीनं नाराजही होती, कारण बलराम दादा जन्माला आल्यानंतर बलराम दादाने डोळेच नव्हते उघडले. डोळे का बरं उघडले नव्हते याचंही कारण आहे. कारण बलराम दादा मनातच त्या ठिकाणी बलराम दादांनी ठरवलं होतं की आपण जोपर्यंत करत नाही, जोपर्यंत देवाला आपल्या डोळ्यानं पाहत नाही, तोपर्यंत बाकीचं जग पाहायचं नाही, असा संकल्प केला होता मनात. आणि म्हणून ज्यावेळेस रोहिणीला त्या ठिकाणी आग्रह केला नंदबाबांनी, मग ज्यावेळेस रोहिणी आली आणि रोहिणीला आल्यानंतर मग आली आणि रोहिणी म्हणायला लागली, आली आणि रोहिणीला सांगितलं नंदबाबांनी, म्हणे माझ्या मुलाला आशीर्वाद दे. तर ज्यावेळेस आशीर्वाद द्यायला त्या ठिकाणी रोहिणी गेली, तर कृष्णाचं दर्शन घेतल्याबरोबर बलराम दादा जे होते याने डोळे जे बंद केले होते, तर त्या कृष्णाचं दर्शन झाल्याबरोबर बलरामाने डोळे उघडले आणि डोळे उघडल्याने मोठ्यानं हसू लागले. तर रोहिणीला इतका आनंद झाला का म्हणे आतापर्यंत हे डोळे बंद करून होतं आणि इथं कृष्णाचं दर्शन घेतल्याबरोबर यार का झालं माहित नाही, पण हा इतका त्या ठिकाणी डोळे उघडले, आता टकमक पाहतोय ना, हसूनही राहिलं. म्हणून त्याचा आनंद रोहिणीला पुन्हा झाला आणि रोहिणी मग पुन्हा त्या उत्साह झाली. गोपाल कृष्ण भगवान त्या ठिकाणी तो नंदोत्सव सुरू झाला. आणि मग त्या नंदोत्सवात शुकाचार्य म्हणतात की परीक्षिता काही दिवसानंतर संरक्षणाची कामगिरी दुसऱ्यावर सोपवून नंद वार्षिक कर देण्यासाठी मथुरेला गेला. तो जो कंस होता त्या सगळ्या आपल्या एरियातून कर घेत होता. कर म्हणजे टॅक्स. जसं सरकार आपल्याकडून टॅक्स घेते की नाही, कर द्यावा लागतो आपल्याला, तसा कर त्या ठिकाणी कंसाला द्यावा लागत होता. आणि तो कर द्यायचा असल्यामुळे नंद म्हणायला लागले का तुम्ही आनंद त्या ठिकाणी व्यक्त करा, मी कंसाला कर देऊन येतो. आणि नंदबाबा तो कर देण्यासाठी मथुरेला गेले. गोपाल कृष्ण भगवान की. आणि तिकडे कंसाला वार्षिक कर चुकता केला आणि वसुदेवाची भेट घेतली. आणि वसुदेवांना पाहताच नंदबाबा आणि जणू काही मेलेल्या शरीरात प्राण परत आला आहे. त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या प्रियतम वसुदेवांना दोन्ही हात धरून छातीशी कवटाळले आणि म्हणाले, हे राजा. नंदांनी वसुदेवाचा मोठा आदर सत्कार केला आणि ते आरामात बसले. त्यावेळी वसुदेवाचे चित्त आपल्या पुत्रांकडे लागले होते. नंदांना खुशाली विचारून ते म्हणाले की बंधू, तुझे वय झाले होते आणि आतापर्यंत तुला मुलबाळ झालं नव्हतं, एवढेच तर तुला मात्र संतान होण्याची आशाही नव्हती, पण तुला आता मुलगा झाला, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि आज आपली भेट झाली ही सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्या प्रियजनांची भेट सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. या संसाराचे चक्र असेच आहे. याला तर एक प्रकारचा पूर्वजन्मच त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे, पुनर्जन्म. पाहणाऱ्या गवताच्या कड्या नेहमी एकमेकांबरोबर राहू शकत नाही. त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रारब्ध असणाऱ्या प्रियजनांनी सुद्धा इच्छा असूनही एका ठिकाणी राहू शकत नाही. आणि म्हणाले वसुदेव, बंधू, माझा मुलगा त्याच्या रोहिणी आई बरोबर सुखरूप आहेत ना? त्याचे पालन पोषण तो तुम्हाला माता पिता मानित असेल, तो सुखरूप आहे ना? हे सगळं कुशल मंगल विचारलं. आणि नंद म्हणाले, कंसाने देवकीचे अनेक पुत्र मारले, शेवटी एक मुलगी वाचली होती, ती सुद्धा स्वर्गाकडे गेली. आणि प्राण्यांचे सुख दुःख त्यांच्या भाग्यावर अवलंबून असते, यात काही संशय नाही. भाग्य हेच प्राण्यांचा एकमेव आश्रय आहे आणि जीवनाच्या सुख दुःखाचे कारण भाग्यच आहे. हे जो जाणतो तो ते प्राप्त झाल्यावर मोहित होत नाही. वसुदेव म्हणाले, बंधू, तू राजा कंसाला त्याचा वार्षिक कर चुकता केलास आणि आपली भेटही झाली. आता तू येते अधिक दिवस, कारण आजकाल गोकुळात मोठे मोठे अपशकुन व्हायला लागले आहेत. गोपाळ